राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज सोबत आहेत आमच्या गावचे सरपंच पंढरीनाथ भवारी. तर आज आम्ही चालू आहे कुठं जायचं आपल्याला शेंडी भंडारदरा या ठिकाणी. तर तिथं आमच्याच गावचे एक गावरान गाय खेळते. बरेच दिवस झालं आमच्या गावातून स्थलांतर आहेत. आता ते स्थलांतर का झालं, त्यांच्या व्यथा काय आहेत आणि कळप केवढं आहे त्यांच्या गावरान गायींचा, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाय भेटणार आहे मित्रांनो. चला आता आपण थेट चालू आहे शेंडी भंडारदरा या ठिकाणी. आणि गावापासून मजल दर मजल करीत आता आपण शेंडी या एरियात आलो आहे. कोणती वाडी आहे इथं? पिंपळाची शेंडी. तर मग आता इकडं समोर हॉटेल दिसतं आहे, तिथं आलो आहे आपण. आणि इकडं समोर पहा नदी दिसते, मी दाखवतो नदी आपल्याला. तर ही कृष्णवंती नदी आहे. आणि जे गावरान गायींचं कळपावलं आहेत ना, शक्यतो नदीच्या कडांनाच राहतं ती. आणि आम्ही फोन केला होता, त्यांनी सांगितलं मी नदीच्याच काठाले, कारण पाणी उपलब्ध राहतं आहे भरपूर गायले आणि गायींचा मोठा कळप राहतो आहे आणि निळावाला चरायला राहत आहे काहीतरी. तर चला आता आपण इकडं शोधित जाणार आहेत ते गावरान गायखा आमच्या गावचं रघुनाथ लोखंडे कुठे येते तरी शोधित आपण इकडे जातोय. तर इथं पण एक गायींच्या कळपावले होते. ओ राम राम. कुठले तुम्ही? शेंडीच्या का? किती गाय आहेत तुमच्या? 10-15. तर ह्या त्यांच्या गाय आहेत. आणि ते लोखंड्यांच्या गाय कुठे आहे ती? हो आहेत का? तर चला आता तेली शोधित चालू आहे आम्ही. मग आता गाय तुमच्या इकडेच राहतात का, कुठं जातात बाहेर? आता काय थोड्या काय किती लांब जाणार नाही का? तर चला ते आमच्या गावचे जे कळपावले लोखंडे त्यांच्या गाई तिकडं वर आहेत, त्यांनी सांगितलं आहे त्यांच्याकडे जाऊ आपण. आणि हा एरिया पाहतो किती मस्त वाटतोय. ही नदी कोणती? कृष्णवंतीच ना? पाणी भरपूर राहत आहे ना? तर चला हे पहा इकडं एकदम निसर्गरम्य असं वातावरण. तर आता आपण ज्यांना भेटणार आहेत त्यांच्या पण गायींचा कळप समोरून येतो आहे. आता तो थेट येणार आहे इथं पाणीवर. आणि त्यांच्याकडं बऱ्याचशा गाय दिसतात. आता किती गाय आहेत आपल्याला माहीत नाही, पण आपण त्यांनी प्रत्यक्ष विचारणारच आहे ती. तर आता मी आलो आहे जे आमच्या गावचे गायखेत रघुनाथ तुकाराम लोखंडे. तर बरेच दिवस झालं ते आता गाय वळीत होती आणि आता एकदम आपण त्यांच्या जवळ पोचलो आहे. हो राम राम. किती दिवस झाला आलं तिकडं? आता आम्ही कालच्या दिवस म्हणजे काल आलो इथं. हां, आणि याच्या आधी पांजऱ्याला होतो. पांजऱ्यावरून आलं तिकडं पार? हा, म्हणजे मस्त आमचा पांजऱ्याला होता. हां 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 त्याच्या आधी घाटघरला होता. हां मग आता एवढे दिवस मागं कट केलंय. हां हां म्हणजे ते तिकडं बरेच दिवस गेलो तुमच्या आल्यामध्ये. बरेच दिवस गेलो आमच्या. आणि मग आता तुमचा सध्या मुक्काम कुठे आहे आता? सध्या मुक्काम इथं लहान शेंडी इथं गावठ्याला इथे. म्हणजे ती टेकडी दिसते त्या टेकडीच्या त्या साईडला? हा, एक टेकडीच्या वरती आहे तिथं. तर त्यांची आता म्हणजे आता इकडं मग दिवसभर आपण तुम्ही ह्या नदीलाच राहतो इकडं? हा, एक टाइमपासला आलो. चारा नाही काही, पण मग जागेवर आम्हाला पेंडा आहे खायला. आणि एकदम म्हणजे मग पाण्याची सोय चांगली होते ना पाण्यामुळेच मग खाली बा टाइमपास असा. चला गायंका जाऊ. आता किती गाय आहेत आपल्याला पैसे नाही का? चला मित्रांनो आता त्यांच्या गायींजवळ जातो आपण. किती गाय येते, त्यांच्याकडे शेळ्या पण दिसतात. तर पहा एवढ्या गाय आता इथं आल्या सावलीला. आणि काही गाय आता तिकडं पाणी पितात ती. तर मग आता एवढ्या तुमच्या ह्या गाय किती आहेत एवढ्या? लहान मोठं 60 एक लिटर राहतो. म्हणजे 60 गाय आहेत लहान मोठीची. आणि मग आता काही तिकडं वाढ आहे तुमच्या वर, तर तिकडं काही वासरा बिसरा राहतात का? नाही, जागेवर नाही. वासरं हां सगळे म्हणजे ताण्या पराठे वासरं, पावसाचे वासरं सगळे आता सदर गुरांच्या मध्ये. ताना वासरं आहे, त्याला सांभाळा माणूस नसल्यामुळं मग त्याला गुरांच्या मध्ये आणलंय. म्हणजे तुम्ही दोन्ही माणसं आहेत का? म्हणजे ती बाई आहे का? हा, म्हणजे आणि आता म्हणजे आपलं गाव सोडून आता तुम्हाला किती दिवस झालं ते आपला शेलुरा सोडून? आता आम्हाला आमचं गाव सोडून म्हणजे असं कित्येक वर्ष झालं बा आमच्या गावाला. नाही पण गावाला येतेच नाही का आता? वर्षाकाठी दिपोळ्याला येतो, पण आमदार मी काय आलो नाही बा तिकडे असं. आणि मग समजा आता गावाला का बरं नाही थांबते तुम्ही? गावाला आमच्याकडे चारा पाणी नाही आहे. हां, पाणी बरोबर पण एक वळणी लांब पडत आहे पाणी चारायला. हा. तर खूप मोठ्या व्यथा आहेत मित्रांनो, त्या पण आपल्याला ऐकायला भेटणार आहेत. पण तोपर्यंत आपण आहे ना गाई पाणी घालून घ्या. एवढ्या बरं. गाई पाणी घालून घ्या, मग बोलू आपण निवंत नाही का? तर मित्रांनो अजूनही खूप इंटरेस्टिंग यांच्या व्यथा आहेत. काय व्यथा आहेत, त्यांना फायदा किती आहे, काय फायदे ह्या गायींपासून होतो आहे का नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटणार आहेत आता. तर आता ह्या गायींका ही बाय पण आहे. तर बाय काही घरचा ध्यान येतं का नाही पोरा सोरांचा? पोरं आखी घरच्यात नाही गावाला आता कधी एवढ्यात गेलीच नाही का? आणि मग तकलीफ होते काही इकडं राहणार काही गुरांची येते? मग आता
उन्हात आणत नाही उन्हात तानाची तकलीफ होते म्हणायला. आणि मग समजा गावाला एखादा लग्न कार्य निघाले मग नाही ना जाते आता एवढ्या गावी टाकून कसं काय जाते हे गेलं तर आता एवढं काय हे जमत नाही. आणि कोणी घरचा नातेवाईक सहजासहजी काही मेला बिला तरी पटकन जाता येत नसेल, नाही जात पण जाणं भाग पडत आहे. पण तरी एवढं टाकून माणूस येईल तेव्हा सुट्टी भेटे ना हा पण मग माणसं आहे घरी किती आता पुढं, आणि पोरं सगळी शाळा असतील ना. शाळेत तर अशी व्यथा आहे मित्रांनो. सांगा एवढं काय घेऊन तुम्ही रानामध्ये राहता ती, तर मग कधी काही वाघाचा त्रास तुम्हाला इकडे वाघ बिघ आहे का? हा मग वाघ आहे ना. बिबटे आहे का? बिबट्याच्या पटाळा वाघ आहे आता. कधी तुमच्या वाडीवर आला होता का? येतोय पण मग डायरेक्ट आमच्या वाड्यात आतमध्ये शिरत नाही तो. हा आता एवढं काय म्हणजे काही त्याची टाप नाही होणार ना. ते शेळ्या राहत्या बारीक बारीक वासर राहते. हम्म. तर मग मध्ये तर अजून तर नाही बा कुठं शिरला. आणि शेळ्या किती आहेत तुमच्याकडं? शेळ्या 5 आहेत. 5 आहेत का? हा पण मग त्या शेळ्या गायींमध्येच राहतात बांधतात ना. हा गायींमध्ये. हां. आणि मित्रांनो आता ह्या ज्या गायी चरतात एवढा एरिया दिसतोय ह्याकडं ते त्याकडपर्यंत ही नदी कृष्णवंती नदी आहे. आणि आता ही पावसाची किती भरून वाहते या गावकऱ्यालाच आपण स्थायिक विचारणार आहेत. आता फक्त ढोर राहिली ती ही नदी पावसाची पूर्ण भरून वाहते का हो? पूर्ण ह्याकडचं त्याकडं. मग तुम्हाला जर कुठं गावात बाजार हाट करायला जायचं तर कसे जातात तुम्ही? तिकडून फुलं आहे का वरून असं ना. तर भरपूर मोठी नदी आहे. आता हिचं पात्र भरपूर मोठं आहे बा. तर ह्या गाय चरतात पूर्ण ह्या कडचे त्या कडापर्यंत ही कृष्णवंती नदी आहे. आणि ह्या जाळला इथं तर असा जाळा नाही पाहिजे आहे ना. हा मग आता चांगली ठोमा नव्हती ना, जाळा नाही पाहिजे. पण मग आता जाळ आहे कसं काय कोणा जाळ आहे काय माहिती नाही का. ह्या जाळपोळ डोंगरांची नाही व्हायला पाहिजे आहे का नाही. हा आता असा नाही व्हायला पाहिजे, कारण कसा लक्ष्मीचा बागात आहे कसं आहे. आता ह्या ठोमान फुटेल का पुन्हा डबल? लय वेळ लागेल ना. तर मित्रांनो आता तहान पण भरपूर लागले. तर ह्या पाणी पितात का? नाही लागणार मग चांगलंच पाणी आहे पण मग नाही आहे निवाळ आहे ना, वाहता नाही पाणी फक्त हा निवाळ पाणी आहे मस्त. तर मित्रांनो आता तहान लागले, थोडासा पाणी पिऊन घेऊ इथं आपण. मस्तपैकी गलास नाही काय नाही बुटी लावून पाणी प्यायची. मित्रांनो आता ह्या आमचं जे गावरान गाय आहेत आता गुरं आल्यानंतर ते लिकायचं पाणी ते पण ह्याच पाणी पितात. आणि पाणी पण एकदम निवाळ आहे, नदीचं पाणी शेवटी. आणि झाडांची सावली एकदम थंडगार पाणी. तर चला आज आपण हेच पाणी आता त्यांच्यासारखंच बुटी लावून पाणी पिऊ. आणि आम्ही पण गावाला असलो अशाच पद्धतीनं पाणी पितोय. तर मित्रांनो एकदम थंडगार असं पाणी आहे. आणि शेवटी पाण्यासारखं काही निर्माण नाही मित्रांनो, आणि पाण्यासारखं पवित्र नाही. तर चला शेवटी पाण्याला जीवन म्हटलं जात आहे. चला आता आपण पण पाणी पिलो इथं. अजूनही त्या काय केली आपल्याला काही गोष्टी विचारायच्या तर ते आता आपण विचारणार आहे. बरं आता तुम्हाला एक गोष्ट मला विचारायची आहे का, आता एवढा दिवस तुम्ही घरदार सोडून राहतात, एवढ्या 60-70 गायी तुम्ही सांभाळता ती वडिलांच्या काळापासून किती वर्ष झालं म्हणजे गायन काय तुम्ही? आता कमीत कमी 20-25 वर्ष झालं किंवा 10वीला शाळा सोडली मी आणि मग ही गायींची काठी हातामध्ये घेतली. म्हणजे 10वीला शाळा सोडून दिली तुम्ही? हा म्हणजे 10वीचे 1-2 विषय गेले पण मग मला असं वाटलं का आपल्या वाडवडिलातून गायी आहेत आपल्या, मग ते गायी जर दुसऱ्यांना जर दिल्या तर आपल्याला परत ही लक्ष्मी पाहायला भेटणार नाही, म्हणून ही गायींची काठी मी परत हातामध्ये घेऊ. म्हणजे वडिलांची परंपरा जोपासली तुम्ही? हा वडिलांची परंपरा जोपासून मग परत मी सावध झालो गायींसाठी. बरं मग समजा आता एवढे दिवस घरदार सोडून राहतात, याच्यात तुम्हाला काही फायदा भेटतो काय? फायदा राहतो दूध पाण्याचा समजा बा, हा. गुऱ्यांचा फायदा राहतो. पण मग आता चालू याच्यामध्ये म्हणजे मार्केटच नाही राहिलं आहे गुऱ्यांना. म्हणजे जिकडे तिकडे ट्रॅक्टर झालं ते. हा ट्रॅक्टरमुळं मग कोणी बैल पाळायला मग मोकळे नाही राहिले. आणि आता लोकांची भावना अशी झाली काही ह्या हे जनावरं पाळण्याच्या आज कोणी खिलारी पाळतात, कोणी कोणतं जनावर पाळतं या असा प्रयोग व्हायला. त्याच्यामुळे ह्या चित्राला जास्त म्हणजे थोडा डिमांड कमी झाला आहे. डिमांड कमी झाला आहे. बरं समजा आता तुम्ही इथं राहता ती, समजा आता एवढं आपलं गाव नाही शिव नाही का, हा तर मग इथं तुमचा म्हणजे उपजीविका म्हणजे तुम्ही तुमचा स्वतःला हाताने करून स्वयंपाक खातात का कुठं राहतात शेतकऱ्याच्या इथं? आमची म्हणजे पद्धत अशी आहे का एखाद्या शेतकऱ्याच्या इकडं चारा पाणी भेटला हां किंवा चारा भेटला, पाणी होतं का आपण कुठं मोकळ्या पाण्याला जातो नदीवर, पण मग चारा जर भेटला तर त्याच्या इकडं बसतो. परत ते आपल्याला जेवण देते ते. मग घर जर जवळ असलं तर मग ते रेडीमेड जेवण देणार नाही, तर मग लांब असलं तर मग त्यांच्याकडून शिदा पाणी घ्यायचं ना आपल्या आपणच त्यांच्या वावरामध्ये बनवून खायचा.
असं असं आणि वावरामध्ये अशा वावर खतवण्यासाठी आम्ही गाय त्यांच्याकडे बशीत असतोय बघा एकदम सिस्टीममध्ये असं का बा आज इथं उद्या लगेच पलटी देणार अशी दावणीला अशी सिस्टीम राहणार. आता शेवटी आपल्या गावठी गायचा शेण आहे त्या शेणसुद्धा गायचा एखाद भेटत नाही आता. म्हणजे आता तुम्ही ह्याच मार्फत तुम्ही आता शेण तर काय तुम्हाला विकाय भेटत नाही, जिथं असेल तिथंच शेण तुम्ही देऊन टाकी दिली, त्यांच्याकडून चारा घ्यायचा, तुम्हाला खाद्य घ्यायचा. मग त्यानंतर समजा आता तुमच्याकडे आता सध्या गाई गाभण किती आहे ती? गाभण आहे 7-8 म्हणजे 8 गाई गाभणी आहे ती हां. आणि तान्या पारेट्या 14-15 आहे ती. मग त्या दुधाचा काय करतात आता? निघाता किती लिटर दूध निघालं? आता सध्या दूध नाही काढते आम्ही, म्हणजे आता कोरड्या चारल्यामुळे दूध नाही नसतं या टायमाला. हां. पण पावसाळ्या हांडा दूध राहत आहे, मग त्याचा आम्ही खवा बनवतो, तूप बनवतो. बरं, आता दूध कसा लिटरनं देतात तुम्ही? का खवा नाही, खवा देतात ना? हा म्हणजे दूध 60 रुपये लिटर ना हां. आणि खवा 200-250 रुपये किलो ना. किलोनं राहतोय. आता गोरं किती वाप आहे तुमच्याकडं? आहेत 5 गोरे विकायला. तर मित्रांनो, यांच्याकडे गावठी गोरं आहेत 5 विकायला. तर कोणाला घ्यायचं असेल तर हा साईडला त्यांचा नंबर दिसतोय. असो मग. आणि गावठी तुप आहे ह्या इतकं औषधी, आता तुम्हाला माहिती आहे याचा काय काय उपयोग होतो, औषधी उपयोग काय काय यांचा? याचं म्हणजे असं एखाद्या माणसाला कोणी आयुर्वेदिक औषध खाण्यासाठी कोणी हे गावठी तूप मागवतो, कोणी खाण्यासाठी मागवतो, कोणी कोणत्या बरोबर म्हणजे भरपूर औषधी आहे. भरपूर औषधी. तर हे फक्त गायवाल्यांकाच भेटणार किंवा ज्याच्या घरी 4-5 गाय आहेत त्यांच्याकडे भेटणार. आणि दुकानात तर काय ते प्युअर नाही भेटत. दुकानामध्ये जो भेटतो तो 1000-1500 नाही भेटेल किंवा 1000च्या आसपासही भेटणार. पण आमच्याकडे हे गावठी गायचं तूप आता मी स्वतःच 3-4 लिटर एक नाशिकचा एक सर्व होता त्या सरांना 3000 रुपये लिटरना मी त्यांना तूप दिलं. किलो कसा किलो ना? किलो 3000 रुपये किलो ना देतात. 3000. तर दरवर्षी तुम्ही किती किलो तूप विकत येते साधारणतः? 5-7 किलो विकतोय असं. आणि मग आता समजा काय इथंच राहतील का तुमच्या ह्या एरियामध्येच राहतील का? हा, आता ह्या युरियाचं म्हणजे आता हे 2-3 गावाला हिंडणार, ज्याच्याकडे चारा भेटेल त्याच्याकडे जशी ऑर्डर येईल त्याच्या शेतामध्ये नेऊन बसवायचा, चारा घ्यायचा, म्हणजे आपल्याला जेवण देते त्या अशी सिस्टीम. नाही, मग यानंतर पाऊस पडाय सुद्धा कुठं जाते तुम्ही? पाऊस पडा सुरुवात झाली का परत इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये जायचा, डोळखंडाजवळ रानगिरी म्हणून गाव येते तिथं. हा, मग तिकडं किती दिवस राहते तुम्ही? पुरं पावसाचे 4 महिने राहायचा. दसरा झाला का मग वरती यायचा. मग वरती येऊन डायरेक्ट गावाला चारा पण नसल्यामुळं मग घाट घरला कितीतरी दिवस मी थांबतो आणि मग ते तिथून मग हळूहळू सरकत इथपर्यंत शेंडी पट्ट्यापर्यंत येतो इथं. बरं, आता एवढा गाई सांभाळत असताना तुम्हाला म्हणजे लोकांपासून काही त्रास होतोय का? लोकांपासून असं त्रास देणारे भरपूर राहते ते थोडं काही चांगले लोक राहते. नाही, आता जसे काय तसं आता शेवटी नाही का समाज आहे ते नाही काय म्हणायचं, पण आपल्याकडून जर काही नुकसान झाली तर मग थोडा त्रास होणार. हा, नुकसान झालं तर काही भरून घेणारे भरून नाही घेतात. आणि आम्ही एखाद्याला जर माहिती का भरून देतो आम्ही मुद्दाम भरून देतो. मग तिचं त्याला काय आशीर्वाद देऊ देत असेल त्या देवाला माहीत. कारण का आता एवढी गुरु आहे अचानक एखादा पळतूच आहे नाही का, एवढं कुठं माणूस ज्ञान ठेवणार आहे आणि मुद्दाम तर कोणी घालू शकत नाही ना. मुद्दाम नाही घालते कोणी. पण मग अचानक जर गेला समजा जर जनावर सुटून गेला रातचे तर मग जास्त जर खाल्ला तर मग एखादा माणूस डायरेक्ट भरून मागवतो. हां. मग टायमाला भरून द्यावा लागत आहे. आणि कोणी समजवायक जो राहते तो घेत पण नाही. तो म्हणणार जाऊ दे लक्ष्मी ना खालाय मला देऊन जाईल लक्ष्मी, असे काही बोलणारे आहे ती. बरं, तर मग आता तुमची काय व्यथा आहे बुवा, तुम्हाला काय आवडत आहे बुवा, आपल्याला काय भेटला पाहिजे बुवा, जसं काय बुवा काय मागणी तुमची वाली, आता काय तुमची मागणी असेल का? आता मागणी आमची आहे जसं गोशाळेला थोडा मानधर भेटतो तसा जनावर मग असं कसं आहे का असं असा ह्या आमच्या प्रत्येक गायवाल्याला थोडा जित्राबा मागं मानधन भेटायला पाहिजे. थोडंफार चारा पाण्यासाठी चारा पाण्यासाठी किंवा त्याच्या मग खर्च पाणी आहेच काही गोष्टी. कारण आम्हाला पावसाची समजा झाप बांधवा लागतो तिथं आज 10-15 हजार रुपये आमचा खर्च होतो. जेवणाचा खर्च आम्हाला करावा लागतो खाली 4 महिन्यामध्ये. सगळंच काही म्हणजे आम्हालाच पाहावं लागतं 4 महिन्याला. परत झाप उभा करताना हातावर हिशोब राहतोय. एक हाताला 200-250 रुपये हातावर ते लोक बांधित असतील कोकणी लोक. मग तो खर्च भरपूर लागला जातो आम्हाला. मला एक सांगा, आता एवढं तुम्ही समजा आता एवढं चित्र सांभाळतात, आता याच्यात काही म्हातारी गाय येते, काही निष्कामी येते, काही आहेत बहुत चांगल्या,
मग समजा आता हे समजा मग याच्या जो तुमचा नफा निघतो वार्षिक त्याच्यात तुमचा भागत नाही का? भागायला म्हणजे थोडाफार भागवतून पण सगळंच पाहावं लागतं ना. पोराचा खर्च, हां शेतीचा खर्च, घरी आई आहे, म्हणजे हे गायीचा खर्च, म्हणजे सगळा सगळा खर्च मिळून काय बॅलन्स राहत नाही हां बरोबर आहे. तर सगळ्यात शेवटी भांडवली कामच आहे सगळं नाही का? भांडवली भांडवली आणि भांडवली सगळ्यात वाऱ्या पाण्यामध्ये कुठंतरी उन्हात तानात एवढा भटकावं लागतं त्या बाईनं मग सांगितल्याप्रमाणे. घरी पोरासोरांची आठवण येते तरी पण आपल्याला जाता येत नाही. नाही जात आहे. केवढी आवड आहे तरी पण हसत जीवन जगणे हे खरंच हेच जीवन आहे खरी नाही का? हा. तर आता यांनी पण पहा मित्रांनो अशी मस्त माहिती दिली आणि खरंच त्यांचं जीवन आहेत. ते 2 गोड तुमच्या आहेत त्या? हा, ते 2 गोड माझेच आहेत, पण आज असं आम्हाला कसं राहतं बा, इथून बा 1-2 किलोमीटर जाण्यासाठी मग हे एवढा बोजा डोक्यावर दाबण्या, आमच्या भांडे कुंडे, आमच्या कपडेला तर सगळं वागवण्यासाठी मग हे 2 घोडे यांच्यावर टाकून दिला काय एका ट्रिपमध्ये जिथं जायचं आपल्याला ते तिथं घेऊन जातो गायींमध्ये आम्ही. आणि तुम्ही 2 माणसं या कायमस्वरूपी गुरांक राहते ती हो, कायमस्वरूपी आम्ही 2 मसा गुरांकडं. आणि शेती फक्त घरी कोण करताय? घरी आईच करून घेते, म्हणजे ते मजुरीच्या माणसं घालायचे आणि ट्रॅक्टरनं करून घ्यायचे. पहिले गज माझे का मोठमोठले बैल राहायचे, गाडी बैल सगळं आहे, पण मग आऊत करी नाही ना घरी कोणी? आउटकरी नाही. पोरं बारीक काही शाळेमध्ये आहेत पोरं. हो बरोबर आहे. त्याच्यामुळं मग ते सगळं म्हातारीच करून घेते, पोटापुरती लावितो शेत. पण तुम्हाला असं वाटतं का तुम्ही तुमच्या वडिलांच्या मागे ही संस्कृती टिकावली, तुमची पोरं संभाळतील काय काय? नाही, आमचे पोरं नाही सांभाळत. आणि पुढं अवघड झालं ना आणि पोरं शिकत येत शाळा. पुढचा प्रश्न असा आहे का, आताच चालू जा म्हणजे पोरं जे आहेत समजा आपले पोरं असे तर कोणी टपक्याने 1 तास सुद्धा गायका उभं राहत नाही का. त्या पोरांना आवड नाही, फक्त हे आपल्याला जे वळीत येते त्यांनाच फक्त ही आवड लागल्या गेले न त्यांच्या पोरं सांभाळू शकत नाही. तर आता कसं गावरान गाय दिसणार सुद्धा नाही, काय दिसणार नाही का हा. जर सांभाळलं नाही लोकांचा. मला एक सांगा, तुम्हाला काय वाटतंय हे जीवनाचा, म्हणजे कशी काय व्यथा वाटते तुम्हाला यांची अशी? खरंच वेदनादायी जीवन आहे. दुःखच म्हणजे त्यांच्या जीवाला आहे ना. पावसाळ्याचे 4-6 महिने कोकणात असते, त्याच्यात आईवडील गावी असते, मुलं बाळं शाळेत असते, आणि तिथनं ते गाईच्या दुधापासनं 2 रुपये कमवायचे, शेतीला पैसे द्यायचे, आईवडील बघायचे, आणि 4-6 महिने बाहेरच असतात ते. आता बघा मार्च महिन्यात आले तरी अजून घरी नाही गेले. मेमध्ये जाते, ऊन केवढा, ऊन असते, पाणी, राहायची सुविधा नाही, 2 घोडे छोटे छोटे, त्याच्यावरती प्रपंच वाहतूक करायची. असं म्हणजे जगावेगळंच जीवन आहे नाही. खूप पाणी. आता उगाच आता गावरान गायचा महत्व सांगताना काय सांगशाल तुम्ही? नाही, गावरान गायचं म्हणजे असं तूप भेटते ना, आता जे मार्केटला तूप भेटते ना, हां ते मिक्स तूप असते. हां आणि हे गायचं गावठी गायचं दूध आहे ना, हे स्वतः प्रक्रिया करून गावठी पद्धतीनं बनवते. हो ते बरोबर, आयुर्वेदिक असते, शुद्ध तूप. शुद्ध तूप असते एकदम. आणि पण आता त्यांची जी व्यथा आहे, त्यांचा जो त्रास आहे सध्या, ह्या त्रासाच्या मानात तुम्हाला त्यांच्यात फायदा तोटा काय वाटत आहे बा असा? नाही, एक फायदा काहीच वाटत नाही, कारण जे गोरे असतात गायींचे बछडे, त्यांना पण मार्केटला मागणी कमी. गावठी गाय विकायला कोणी पाळायला कोणी फुकट घेत नाही. हो, आता ते विरगावला हे केलं ना त्यांचं काय गोदाम, हां तिथं पण ते फुकट नेत आहे. हां देते ते. आणि पण आपल्या गायकांना खरंच मानधन भेटला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? शासन आणि ही जणू दुर्मिळच गोष्ट आहे असं मला वाटतंय. हां कारण गावठी गाय पाळणार कोण नाही राहिले, नाही राहिलं. आणि त्या मानाने त्यांना कमीत कमी 5,000 मासिक मानधन द्यायला पाहिजे, आणि त्या गायचं जेणेकरून त्या गायचं संगोपन व्हायला पाहिजे गावठी गायचं. हा व्हाय पाहिजे. आणि ही संस्कृती टिकली पाहिजे. ही संस्कृती आहे ना. हां अहो नाही ना, आता दुर्मिळ गोष्ट झाली. प्रत्येक गावामध्ये आता गावठी गाय मला जे लहानपणी आठवायच्या अशा दिसत पण नाही. ही परिस्थिती अपवादात्मक आहे. हो, गोमतीर लागलं तर आपल्याला औषधाला पटकन भेटत नाही गावठी आता गायचा. पूजेला गावठी गायचं गोमती लागते. हो. एखादं मौत झाली, हो बरोबर आहे. गावठी गायचं पूजेला, मौतीच्या वेळेस, सावडाच्या वेळेस, तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला बघा, बरेच विधी मार्ग आहेत असं. भरपूर विधी मार्केट ना. गावठी गायच्या काही गोष्टी भेटतीच नाही. ती नाही भेटत. काही दिवसांनी गोमित्र आहे ना गावठी गायचा, याचा काहीतरी औषध होणार तयार. 100% आता पण आहे ना गावठी गायचं आहे ना. हां दुधाचं पण लहान बाळाला चांगलं आहे, हो बरोबर आहे ना. आणि गोमित्र पण जात आहे मार्केटला. शेणाचा पण उपयोग आहे. म्हणजे व्यथा खरंच यांच्या आहेत. दुःखद वेदना. तर मित्रांनो, आमच्याच गावचे गावरान गायके रघुनाथ तुकाराम लोखंडे यांना आपण आज भेटलो, कारण त्यांनी बरेच दिवस झालं म्हणजे गाव सोडून स्थलांतर केलं आहे.
म्हणजे गावाला काय अडचणी आहेत काय त्या सगळ्या त्यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितला. आणि आज ते पिंपळाच्या शेंडी या ठिकाणी येते. तर सोबत होते आज आमच्या गावचे सरपंच पंढरीनाथ भावारी, त्यांच्या गाडीवर आलो. त्यांनी पण आपल्याला भरपूर सहकार्य केला आणि त्यांच्यामार्फत त्यांनी आपल्याला सहकार्य केला म्हणून आपल्याला हा व्हिडिओ पाहायला भेटला. आणि आमचे जे गायक आहेत लोखंडे, त्यांनी पण आपल्याला एकदम मस्त असा काही माहिती देण्याचा प्रयत्न केला. आणि हा मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, लाईक करा, एक हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गोमाता.